गुड मॉर्निंग स्टुडंट. मागील व्हिडिओमध्ये आपण केंद्र राज्य प्रशासकीय संबंध, त्याचबरोबर केंद्र राज्य प्रशासकीय संबंधातील राज्यपालांची भूमिका इत्यादी घटकांचा अभ्यास केला. आज आपण केंद्र राज्य आर्थिक संबंध अभ्यासणार आहोत. संघराज्यात मध्यवर्ती सरकार आणि घटक राज्यांची सरकारे यांचे प्रशासन सुव्यवस्थित चालावे यासाठी दोहोंचा आर्थिक व्यवहार स्वतंत्र असावा. त्यांच्या मिळकतीच्या आणि खर्चाच्या बाबी स्वतंत्र असाव्यात. आर्थिकदृष्ट्या घटक राज्ये स्वावलंबी व स्वयंपूर्ण असावीत अशी संघराज्याची सैद्धांतिक बाजू असली तरीही प्रत्यक्षात घटक राज्ये आर्थिक बाबतीत मध्यवर्ती सरकार म्हणजेच केंद्र सरकारवर अवलंबून असलेली दिसतात. अमेरिकन संघराज्यात मध्यवर्ती सरकार व राज्य सरकारे यांनी आर्थिक स्वायत्तता या धोरणाचा स्वीकार केला असला तरीही मध्यवर्ती सरकारकडून घटक राज्यांना आर्थिक मदत होत असते. कॅनडा व ऑस्ट्रेलिया या संघराज्यात केंद्र सरकारकडून घटक राज्यांना आर्थिक मदत मिळते. स्वित्झर्लंडच्या संघराज्यात घटक राज्ये केंद्र सरकारला आर्थिक मदत करतात. भारतात मध्यवर्ती सरकार व घटक राज्ये आर्थिकदृष्ट्या स्वायत्त व स्वयंपूर्ण नाहीत. भारतात घटक राज्यांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदत घ्यावी लागते. भारतीय संविधानाच्या 12व्या आणि 13व्या भागात कलम 264 ते 307 मध्ये केंद्र राज्य आर्थिक व्यवहारासंबंधी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सामान्यतः भारतीय संघराज्यात केंद्र सरकार व घटक राज्ये यांच्या उत्पन्नाच्या बाबी कोणत्या आणि घटक राज्यांना सहाय्यक अनुदाने कशी दिली जातात यांचा अभ्यास करणे क्रमप्राप्त ठरते. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत केंद्र सरकारच्या उत्पादनाच्या बाबी, म्हणजे केंद्र सरकारकडून केंद्र सरकारला कोणत्या कोणत्या गोष्टींपासून उत्पन्न मिळते हे आपण पाहणार आहोत. भारतीय संसदेला केंद्र सरकारच्या स्वाधीन असलेल्या पुढील बाबीसंबंधी कर लावण्याचे अधिकार देण्यात आलेले आहेत. आयात निर्यात कर, तंबाखूवरील कर, निगम कर, हवाई, नाविक, रेल्वे प्रवासी, मालवाहतुकीवरील कर, शेतीचे उत्पन्न वगळता इतर उत्पन्नावरील कर, औद्योगिक कंपन्यांच्या भांडवलावरील कर, शेतजमीन वगळता इतर मालमत्तेवरील कर, आयकरावरील कर, वायदे बाजारातील व्यवहारातील कर, वृत्तपत्रांच्या क्रय विक्रियावरील आणि जाहिरातींवरील कर, आंतरराज्यीय व्यापारावरील कर, डाक, तार, टेलिफोन, वायरलेस प्रसारण या संचार साधनांपासून मिळणारे उत्पन्न, त्याचबरोबर प्रॉमिसरी नोट्सवरील मुद्रांक शुल्क इत्यादी गोष्टींपासून केंद्र सरकारला उत्पन्न मिळत असते. यानंतर आपण पाहणार आहोत घटक राज्यांच्या उत्पादनाच्या बाबी. जमीन महसूल, शेतसारा, शेती उत्पन्नावरील कर, शेतजमिनीच्या मालमत्तेवरील कर, जमिनी आणि इमारतींवरील कर, खाणकामा संबंधी हक्कावरील कर, अफू व मादक पदार्थांच्या उत्पन्नावरील कर, विजेवरील कर, वृत्तपत्र व्यतिरिक्त जाहिराती उदाहरणार्थ आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादीवरील कर, व्यवसाय कर, चैनीच्या वस्तूंवरील कर, रस्ते व अंतर्गत नाविक मार्गांनी होणाऱ्या प्रवासी व मालवाहतुकीवरील कर, करमणूक कर, जुगारावरील कर, यात्रा कर, पशुवरील कर, लॉटरीपासून मिळणारे उत्पन्न इत्यादी बाबींपासून राज्य सरकारला उत्पन्न मिळते. काही विषयांच्या बाबतीत केंद्र सरकार कर लावते, परंतु ते कर गोळा करण्याचे काम घटक राज्यांना करावे लागते. उदाहरणार्थ स्टॅम्प ड्युटी, औषधे व प्रसाधने यावरील अबकारी कर केंद्रशासित प्रदेशात असे कर केंद्र सरकार गोळा करत असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण पाहणार आहोत केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यातील उत्पादनाची वाटणी. भारतीय संविधानाच्या कलम 269व्या कलमानुसार पुढील काही कर लावण्याचा आणि गोळा करण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो, परंतु या करापासून मिळणारे उत्पन्न घटक राज्यांना वाटून दिले जाते. 1. शेतजमिनी व्यतिरिक्त मालमत्तेवरील वारसा कर. 2. शेतजमिनी व्यतिरिक्त मालमत्तेवरील संपदा कर. 3. रेल्वे, हवाई, नाविक मार्गांनी नेल्या जाणाऱ्या मालावरील आणि उतारूंवरील सीमा कर. 4. रेल्वे प्रवासी भाडी आणि वाहनावळी यावरील कर. 5. रोखे बाजार आणि वायदे बाजार यामधील व्यवहारावरील मुद्रांक शुल्कांशिवाय इतर कर. 6. वृत्तपत्रांची विक्री किंवा खरेदी यावरील आणि त्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींवरील कर. 7. आंतरराज्यीय व्यापारात समाविष्ट झालेल्या वृत्तपत्रांशिवाय वस्तूंच्या खरेदी विक्रेतीवरील कर इत्यादी कर लावण्याचा आणि गोळा करण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो, परंतु या करापासून मिळणारे उत्पन्न घटक राज्यांना वाटून दिले जाते. केंद्र राज्य आर्थिक संबंध स्पष्ट करत असताना घटनेमध्ये आणखीही काही तरतुदी केलेल्या आहेत, त्या आपण पाहणार आहोत. संविधानाच्या 270व्या कलमानुसार
शेतीच्या उत्पन्नाशिवाय इतर करांची आकारणी व वसुली भारत सरकार करील, परंतु या करापासून मिळणारे उत्पन्न केंद्र व घटक राज्ये यांच्यात वाटले जाते. कोणत्या तत्वानुसार हे उत्पन्न वाटले जाते हे ठरवण्याचा अधिकार वित्त आयोगाला दिलेला आहे. केंद्र सरकारने लादावयाच्या करात केव्हाही वाढ करण्याचा अधिकार संसदेला दिलेला आहे. संविधानाच्या कलम 272 नुसार केंद्र यादीत उल्लेखलेल्या औषधे व प्रसाधने या कराव्यतिरिक्त केंद्र सरकारने लावलेल्या जकातीचे उत्पन्न केंद्र सरकारच्या कार्यक्षेत्रात येते, परंतु संसदेला वाटल्यास त्याचा काही भाग घटक राज्यांना देण्यात येतो. वाटणीची तत्वे संसदेच्या कायद्यात स्पष्ट केलेली असतात. त्याचबरोबर संविधानाच्या 273व्या कलमानुसार ताग आणि तागापासून तयार होणाऱ्या वस्तूंवरील निर्यात करापासून जे उत्पन्न मिळते त्याच्या उत्पादनाच्या बदल्यात ताग उत्पादन करणाऱ्या राज्यांना खास अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे. या अनुदानाची रक्कम ठरवण्याचा अधिकार वित्त आयोगाला दिलेला आहे. भारतीय संविधानाच्या कलम 274 नुसार केंद्र सरकारने लावलेल्या परंतु ज्याच्या उत्पन्नातील पूर्णतः किंवा अंशतः रक्कम घटक राज्यांना दिली जाते अशा करांची तरतूद करण्याच्या विधेयकांना राष्ट्रपतीची शिफारस घ्यावी लागते. भारतातील सर्व घटक राज्यांची आर्थिक स्थिती समान नाही, तेव्हा जी राज्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल व मागासलेली आहेत अशा राज्यांना म्हणजेच एक्झाम्पल बिहार, ओरिसा, आसाम या राज्यांना विशेष अनुदान देण्याची तरतूद घटनेच्या कलम 275 मध्ये केलेली आहे. अशी अनुदाने भारताच्या संचित निधीतून दिली जातात, म्हणजेच राखीव निधीतून दिली जातात. त्यासंबंधीची रक्कम ठरवण्याचा अधिकार भारतीय संसदेला आहे. सामान्यतः वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार आणि अनुसूचित जाती जमातींच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा विचार करून ही अनुदाने दिली जातात. त्याचबरोबर संविधानाच्या कलम 276 नुसार घटक राज्य सरकार किंवा अंतर्गत नगरपालिका, जिल्हा मंडळे, स्थानिक संस्था, व्यापार, रोजगार, व्यवसाय इत्यादी कर लावला जातो. हा कर उत्पन्नावरील कर समजला जात नाही. हा कर दरडोई 2500 रुपयांपेक्षा जास्त असता कामा नये. आतापर्यंत आपण केंद्र राज्य आर्थिक संबंधातील काही महत्त्वाच्या तरतुदी पाहिल्या. वरील तरतुदींशिवाय इतर संकीर्ण स्वरूपाच्या काही तरतुदी आहेत, त्या आपण आता पाहूयात. त्यापैकी पहिली तरतूद म्हणजे संविधानाच्या कलम 285 प्रमाणे केंद्र सरकारची मालमत्ता घटक राज्यांनी लावलेल्या करांच्या कक्षेतून वगळण्यात येईल. घटक राज्यांचे कोणते कर केंद्राच्या मालमत्तेस लागू होतील हे संसद ठरवेल. घटनेच्या कलम 286 नुसार आपल्या राज्याबाहेर किंवा देशाबाहेर होणाऱ्या खरेदी विक्री व्यवहारावर राज्य सरकारला कर लावता येणार नाही. कोणत्या बाबतीत असा कर लावता येईल हे संसद ठरवेल. भारत सरकारकडून जी वीज वापरली जाते किंवा रेल्वे, वाहतूक अशा केंद्र सरकारच्या कक्षेतील कार्यावर जी वीज घटक राज्यांकडून मिळते त्यावर कर लावण्याचा अधिकार संसदेला आहे कलम 287 नुसार. तसेच आंतरराज्यीय नद्यांच्या पाणी वाटपासंबंधी कोणत्याही घटक राज्याला संसदेच्या परवानगीशिवाय कर लावता येणार नाही कलम 288 नुसार. संविधानाच्या कलम 289 नुसार घटक राज्यांची मालमत्ता आणि प्राप्ती यांना केंद्र सरकारच्या कक्षेतून वगळण्यात येईल. केंद्र सरकारचे कोणते कर घटक राज्यांच्या मालमत्तेस लागू होतील हे संसद ठरवेल. भारताच्या संचित निधीच्या आधारावर केंद्र सरकारला आणि घटक राज्यांच्या संचित निधीच्या आधारावर घटक राज्य सरकारला कर्ज उभारणी करण्यात येते. तसेच केंद्र सरकारकडून घटक राज्यांना कर्ज देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे कलम 292 व 293 नुसार. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध यांचे स्वातंत्र्य राहील. सार्वजनिक हिताच्या रक्षणासाठी आवश्यकता वाटल्यास आंतरराज्यीय व्यापारावर बंधन लादण्याचा अधिकार संसदेला राहील. ही बंधने लादताना केंद्र सरकार राज्यात भेदभाव करणार नाही. याला दुष्काळी राज्यांचा अपवाद राहील कलम 301 आणि 304 नुसार. यानंतर आपण पाहणार आहोत केंद्र राज्य संबंधातील राज्यघटनेतील महत्त्वाची तरतूद, ती म्हणजे वित्त आयोगाची तरतूद. भारतीय राज्यघटनेच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद केलेली आहे. घटनेचा अंमल सुरू झाल्यानंतर 2 वर्षाच्या काळात आणि त्यानंतर दर 5 वर्षांनी किंवा राष्ट्रपतीस आवश्यकता वाटल्यास त्या अगोदरच्या वेळी राष्ट्रपती वित्त आयोगाची नेमणूक करेल व राष्ट्रपती ज्यांची नियुक्ती करेल असा अध्यक्ष व असे अन्य 4 सदस्य मिळून हा वित्त आयोग बनलेला असेल.
2007 साली 13व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी विजय केळकर यांची नियुक्ती झालेली होती. 2015 साली Y.V. रेड्डी यांची 14व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली होती. 2017 साली 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी N.K. सिंग यांची नियुक्ती केलेली आहे. संविधानाने नमूद केलेल्या तत्वानुसार केंद्र व राज्य यांच्यातील उत्पादनाची वाटणी ठरवणे, भारताच्या संचित निधीतून घटक राज्यांना द्यावयाच्या अनुदानाची तत्वे ठरवणे, राष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी राष्ट्रपतीने आयोगाकडे सोपवलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यावरती सल्ला किंवा मत देणे इत्यादी कार्ये वित्त आयोगाला करावी लागतात. केंद्र राज्य आर्थिक संबंध प्रस्थापित करण्यात वित्त आयोगाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. तसेच भारताच्या संविधानाच्या कलम 148 व 149 मध्ये केंद्र सरकार व घटक राज्ये यांच्या जमा खर्चाचा हिशेब ठेवणे, त्यांची निपक्षपातीने तपासणी करणे यासाठी नियंत्रक व महालेखापरीक्षक पदाची तरतूद केलेली आहे. याशिवाय अंदाजपत्रकानुसार कार्यकारी मंडळाने कार्य केले आहे की नाही हे पाहण्यासाठी संसदेची लोकलेखा समिती आणि राज्याच्या विधिमंडळाकडे लोकलेखा समिती दरवर्षी नियुक्त केली जाते. एकंदरीत केंद्र राज्य आर्थिक संबंध पाहिले असता आर्थिक बाबतीत केंद्राची राज्यावरील नियंत्रण अधिक प्रमाणात असलेली दिसते. आर्थिक बाबतीत राज्ये परावलंबी असून त्यांना केंद्र सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते असे आपणास दिसून येते. केंद्र राज्य संबंधाचा अभ्यास करताना आपण केंद्र राज्य कायदेविषयक संबंध, केंद्र राज्य प्रशासकीय संबंध आणि केंद्र राज्य आर्थिक संबंध इत्यादी बाबींचा विचार केला. भारतीय घटनेने केंद्र राज्य संबंध प्रस्थापित करण्यासाठी अधिकार क्षेत्रांची विभागणी करून दिलेली आहे. परंतु गेल्या 35 वर्षाच्या कालखंडात केंद्र राज्य संबंध सलोख्याचे, सहकार्याचे होण्याच्या ऐवजी त्यांच्यात ताणतणाव व संघर्ष निर्माण झालेले दिसतात. केंद्र सरकारने वेळोवेळी राज्य सरकारच्या अधिकारांवर आक्रमण केलेले दिसते. पक्षहित, सत्ता स्वार्थ यामुळे केंद्र सरकारने राज्यांच्या अधिकार संपुष्टात आणून त्यांची स्वायत्तता धोक्यात आणली आहे. यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात संघर्ष, मतभेद निर्माण झालेले आहेत. अर्थात केंद्र राज्य संबंधातील ताणतणाव कमी करण्यासाठी वेळोवेळी उपाय सुचवलेले आपल्याला दिसून येतात. ते उपाय कोणते? त्याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत, वेगवेगळे आयोग स्थापन केलेले आहेत. ते आयोग व त्या समित्या आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.